आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। घमेंड नसल्यानेच महाविकास आघाडीचा पराभव, चर्चासत्रात परखड प्रतिक्रिया। रामानंद नगर येथे महाविकास आघाडीच्या पराभवासंबंधी परिवर्तनवादी संघटनांचे चर्चासत्र। लोकसभेतील विजयामुळे महाविकास आघाडी गाफील राहिली, एकजीव नव्हती। विधानसभेच्या जागा आणि मुख्यमंत्री पदाबाबत कुरघोड्या वाढल्या। बूथ पातळीवरच्या मायक्रो नियोजनाला प्राधान्य दिलं नाही। मैत्रीपूर्ण लढतीच्या नावे परस्परांचा विरोधी उमेदवार उभे केले गेले। बहुतांशी कार्यकर्त्यांनाच निवडणुकीचे गांभीर्य नव्हतं। उमेदवाराच्या सभा आणि मेळाव्यांना उपस्थिती म्हणजे प्रचार अशी त्यांची समजूत होती। सभा मेळाव्यात महायुतीच्या कष्टकरी विरोधी, भ्रष्ट, लोकशाही विरोधी धोरण आणि कारभारासंबंधी प्रचाराऐवजी वैयक्तिक कामाचा उदो जास्त झाला। काही अपवाद वगळता राष्ट्रीय पातळीवर मातब्बर वक्ते बोलवले नाहीत। डाव्या पुरोगामी लोकशाहीवादी पक्षांना व परिवर्तनवादी संघटनांना प्रचारात सहभागी करून घेतलं नाही। त्यांची दखल सुद्धा घेतली नाही। जरांगे फॅक्टरचा लाभ झाला नाही। ओबीसी मराठा समाजाचे समर्थन मिळवण्यात अपयश आलं। प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, राजू शेट्टींना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यात यश आलं नाही। महायुतीने सत्तेचा गैरवापर निवडणुकीच्या तोंडावर केला आहे। कल्याणकारी योजना व पैशाची खैरात केली। ईव्हीएम गैरवापराच्या निकालावरून संशय वाढलाय। हे गृहीत धरून महाविकास आघाडीकडून व्यूहरचना झाली नाही। उलट निवडून आपणच येणार या आविर्भावाखालील घमेंड महाविकास आघाडीच्या पराभवास कारणीभूत ठरली, अशी जळजळीत प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी रामानंद नगर येथे समाजवादी प्रबोधिनी VY आबा पाटील, समाज प्रबोधन अकॅडमी व परिवर्तनवादी संघटनांनी महाविकास आघाडीचा दारुण पराभव या विषयावर आयोजित चर्चासत्रात व्यक्त केली। या प्रसंगी संविधान दिनाचे औचित्य साधून समाजवादी प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या संविधान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आलं। या प्रसंगी आदम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानातील मूल्यांचे रक्षण व संवर्धन करण्याची उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली। चर्चासत्रात VY पाटील, प्राचार्य तानाजी चव्हाण, पत्रकार संदीप नाझरे, प्राध्यापक उत्तमराव सदामते, रमेश लाड, कॉम्रेड अर्जुन जाधव, कॉम्रेड दीपक घाडगे, भाई मारुती सावंत, गोपाळराव पिसाळ, प्राध्यापक रवींद्र येवले, संपतराव गायकवाड, बाबूनाना पाटील, मेजर लक्ष्मणराव सूर्यवंशी, BB खोत, शिवाजीराव इंगळे, अर्जुन लोंढे, शौकत पठाण यांनी भागीदारी केली। चर्चासत्राचे अध्यक्ष VY पाटील म्हणाले, पंडित नेहरूंच्या भाकिताप्रमाणे लोकप्रतिनिधींची गुणवत्ता हळूहळू घसरेल व निर्बुद्ध लोकप्रतिनिधींची संख्या वाढेल। त्यामुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इशारा लक्षात न घेतल्याने देशातील लोकशाहीचा ऱ्हास सुरू झाला असून हुकुमशाहीचा धोका वाढला आहे। अशा स्थितीत संविधानच देशाला हुकुमशाहीपासून वाचवेल। स्वागत व प्रास्ताविक कॉम्रेड अर्जुन जाधव यांनी केलं, तर समारोप प्राध्यापक रवींद्र येवले यांनी केले।